आणि या निषेध मोर्चासाठी एकत्र आलेल्या इतर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया। नोटबंदीला आज 1 महिना झालेला आहे आणि 1 महिन्यानंतर ही परिस्थिती सुधारलेली नाहीये। त्यामुळे संसदच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे। सगळे विरोधक जवळपास 12 ते 13 विरोधी पक्ष आहेत आणि या सगळ्या विरोधी पक्षांचे खासदार असे एका रांगेत उभे आहेत आणि प्रत्येकानं आपल्या डाव्या हाताला काळी फीत बांधलेली आहे आणि सरकारचा निषेध करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्टर्स हातात घेतलेले आहेत। मोदी जी का बयान, आम जनता का अपमान, नोटबंदी के कारण आम लोगों को तकलीफ क्यों, जवाब दो, अशा पद्धतीच्या घोषणा पोस्टर्स या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेले आहेत। कतार में खड़ा हिंदुस्तान और मोदी घुमे चीन जापान अशा पद्धतीचे देखील पोस्टर्स या ठिकाणी आहेत। काँग्रेस असेल, डावे पक्ष असतील, त्याच्यानंतर जेडीयू असेल, विविध पक्षांचे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आम्ही 1 महिन्याची डेट, 1 मंथ डेट अॅनिव्हर्सरी 1 महिना बरोबर आज झालं मोदी साहेबांनी डिक्लेअर करून। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने 1 महिन्याचं मौनिंग, 1 महिन्याचं शोक आम्ही सादर करतोय। कारण या देशातल्या गरीब लोकांना स्वतःचा पैसा, हक्काचा पैसा जो बँकेमध्ये तो काढता येत नाहीये। गरीब शेतकऱ्यांना सहकारी बँकेत असलेला पैसा त्यांचा अडकून पडलेला आहे। दुधाची पेमेंट होत नाहीत, ऊसाचं लागवड करायची ते होत नाही, शेतकऱ्यांपासून ते उद्योगापर्यंत पण सरकार म्हणते की मग तुम्ही हे सगळे मुद्दे चर्चेमध्ये मांडा। चर्चेला का तयार होत? निश्चितपणे चर्चा, आम्ही 1.5 दिवस चर्चा केली, परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की या चर्चेला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हा निर्णय छाती ठोकपणे सांगितला होता गोव्यामध्ये आणि नंतर वेगवेगळ्या देशांमधनं त्यांनी या व्यासपीठावर बोललेले एकतर्फी बोलतायत ते, तर त्यांनी ऐकण्याची तयारी केली पाहिजे आणि संसदेमध्ये त्यांनी आलं पाहिजे, आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे। कारण इथे सर्व लोकसभा आणि राज्यसभेचे लोकांचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी। पण आता 1 आठवडा राहिला, कितपत शक्यता आहे चर्चा होण्याची? विरोधकांची तयारी असेल? नाही, ते आले आणि ते सांगितलं की मी सगळं ऐकायला तयार आहे, तर ते लोक चर्चा करतील, का नाही करणार। पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने चालवलं सगळं आहे त्याच्यामध्ये आता भाजपचे सुद्धा बरेचसे खासदार नाराज झालेले आहेत, ही सुद्धा आता वस्तुस्थिती आहे। तर 1 महिना झालेला आहे आणि 1 महिन्यानंतरही कुठल्या पद्धतीचा दिलासा सामान्यांना मिळत नाहीये आणि पंतप्रधान संसदेमध्ये येत नाहीयेत। अर्थात पंतप्रधान हे राज्यसभेमध्ये आले होते, एक दिवस त्यांनी पूर्णपणे चर्चा ऐकली, शिवाय चर्चेमध्ये पंतप्रधान सहभागी होतील, विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतील असं देखील वारंवार सरकारकडून सांगितलं जातंय। मात्र तरीही विरोधक चर्चेला तयार नाहीयेत आणि त्यामुळंच हे हिवाळी अधिवेशन संपूर्णपणे वाहून जातंय की काय या नोटबंदीच्या गदारोळामध्ये, अशी भीती आता निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन मनोज कुमारसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।